सध्या जो एक प्रकार घडलेला आहे, एका मुलीच्या संदर्भातला तिने तक्रार केली होती, तिला तिच्यावरती काही अत्याचार केले जात आहेत आणि या संदर्भात संबंधित व्यक्ती सुद्धा गिल्टी सापडला होता. मात्र तरी सुद्धा मुलीवरची जी दहशत आहे ती अजूनही दिसत आहे. तुम्ही त्यांची भेट घेतली होती, काय तुमची चर्चा झाली आणि काय एकूण प्रकरण आहे? काल नायरमधले बरेचसे विद्यार्थिनी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले की कशा पद्धतीने त्यांचे सेक्शुअल हॅरॅसमेंट ही त्या महाविद्यालयात होत आहे आणि ते प्रचंड दहशतीखाली त्या विद्यार्थी आहेत. कारण वारंवार तक्रार करून महानगरपालिका प्रशासन त्याची दखल घेत नाहीये. बरं, ती जी कमिटी असते, महिलांची कमिटी, जिथे तक्रार केली जाते, इंटरनल कमिटी जी असते महिलांची, पॉश कमिटी जी असते, त्या कमिटीकडे एक जण दोषी सापडल्यानंतर त्याला सस्पेंड केल्यानंतर सुद्धा त्याला कॉलेजच्या प्रिमायसेसच्या बाहेर ठेवलं गेलं नाही. उलट महानगरपालिका प्रशासनाने स्वतःच्या अधिकारामध्ये नायरच्या महाविद्यालयाच्या प्रिमायसेसमध्ये त्याला क्वार्टर्स देऊ केली. काय म्हणून? की नाही, आम्ही मानवतावादी दृष्टिकोन ठेवलाय. अरे, जो विद्यार्थिनींची सेक्शुअल हॅरॅसमेंट करतो त्याच्याबद्दल कसला मानवतावादी दृष्टिकोन ठेवते महापालिका प्रशासन? आणि हे ऑन रेकॉर्ड आहे, लेटर काढलेलं आहे की आम्ही ह्युमॅनिटेरियन बेसिसवर त्याला जागा देतोय. म्हणजे त्या मुलींबद्दल ह्युमॅनिटेरियन बेसिस नाही, मग त्या कशा पुढे येतील तक्रारी करायला? बरं, त्यांना अशी धमकी दिली जाते, जर आमच्याबद्दल कोणी तक्रार केली, ते जे कोण दोघं तिघं लोक आहेत ते धमकी देतात, जर आमच्याबद्दल तुम्ही तक्रार केली अशा पद्धतीची तर आम्ही तुमच्यावर अॅट्रॉसिटी टाकू, तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत खेचू, तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये टाकू. त्यातली एक विद्यार्थिनी, मी मुद्दाम नाव नाही घेणार कारण नाव मला घ्यायचं नाहीये, पण ती जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये FIR करायला गेली तेव्हा जनरली असं असतं की अशा पद्धतीच्या तक्रारी जेव्हा एखादी महिला करायला जाते किंवा एखादी मुलगी करायला जाते तेव्हा संवेदनशीलपणे ते प्रकरण हाताळलं गेलं पाहिजे. फक्त आणि फक्त महिला अधिकारी उपस्थित राहून त्यांनी त्याचा जबाब घेतला पाहिजे. पण तिथे एक पुरुष पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक उपस्थित केला गेला त्या महिला अधिकाऱ्याबरोबर आणि तो अत्यंत वाईट भाषेत त्या मुलींशी बोलला. अशा पद्धतीची तक्रार त्या मुली आमच्याकडे करत होत्या. पण त्या एवढ्या दहशतीखाली आहेत, जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर चला पोलीस स्टेशनला, आपण तक्रार देऊ, पण त्याही त्या पुढे यायला तयार नाही, एवढ्या दहशतीखाली आहेत. कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जर आलो तर आम्हाला असं सांगितलं की तुमचं आयुष्य खराब करू, तुमचं आयुष्य बर्बाद करू. बरं, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, हे महानगरपालिकेचे कुटुंब प्रमुख, त्यांना भेटायला गेले असताना सुद्धा अजून महापालिका आयुक्त गगराणी साहेब त्या विद्यार्थिनींना भेटलेले नाहीत, त्यांना भेटत नाहीत. ते बिचारे दोनदा जाऊन आले तिकडे, दोनदा कमिशनर साहेब त्यांना भेटले नाहीत. ही तुमची संवेदनशीलता आहे का महिलांच्या बाबतीत? आपण एकीकडे लाडकी बहीण योजना करायची, एकीकडे आमच्या बहिणींवर अशा प्रकारे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर एन्काउंटर करून काही उपयोग नाहीये. जर प्रकरण घडताना दिसते आपल्याला तर ते तेव्हा वेळीच रोखलं गेलं पाहिजे. नंतर एन्काउंटर करून काय साध्य करणार आहोत आपण? जर आमच्या बहिणी सुरक्षित नसतील तर उपयोग काय या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या गोष्टी करण्याचा? नुसते पिंक कलरचे फेटे घालून, कपडे घालून काही होणार नाही याच्यामध्ये. आपल्याला त्यांना सुरक्षा द्यावी लागेल. आणि माझी आपल्या माध्यमातून आयुक्तांना विनंती आहे, पोलीस प्रशासनातले कमिशनरना विनंती आहे की एका संवेदनशील अशा उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून या नायर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. शेवटच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ज्या विद्यार्थी आहेत त्यांना विश्वासात घ्यावा लागेल की खरोखर त्यांचं काही पुढे वाईट होणार नाही याची त्यांना हमी द्यावी लागेल. त्याच वेळेला ते लोक बोलतील. काल जो काही आम्ही त्यांच्याकडनं ऐकलं अत्यंत धक्कादायक आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने वेळीच याची दखल घ्यावी, याच्यावर कारवाई करावी. उद्या कधी जर याचा उद्रेक झाला मग तुम्ही या प्रकरणात लक्ष घालणार आहात का? आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना 100% या सगळ्या विद्यार्थिनींच्या पाठी आहे.
स्वतः सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांच्या पाठी आहेत. आपल्या माध्यमातून मी त्यांना सुद्धा आव्हान करतो की त्यांनी तक्रारी निर्भीडपणे तक्रार द्यायला पुढे यावं. निश्चितपणे त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पण त्यांनी जर तक्रार केली नाही आणि अन्याय सहन केला तर ते चुकीचं होईल. अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणारा पण दोषी असतो हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत, पण त्यांनी तक्रार द्यायला पुढे यायला पाहिजे. काल त्यांनी आम्हाला नाव न सांगण्याच्या अटीवर बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि ते अत्यंत धक्कादायक आहे. परंतु तरी ती आत्ताच आपल्या पुढे म्हणजे भारतापुढे जर म्हटलं तर कलकत्ताचं प्रकरण ताजं आहे. ती मुलगी सुद्धा डॉक्टरच होती. बदलापूरचं प्रकरण अगदी आपल्या वेशीवर झालेलं प्रकरण आहे. अशी प्रकरणं जेव्हा होत आहे तेव्हा बाकीच्याकडून खूप उद्रेक होतोय, पण जेव्हा या प्रकरणाच्या तक्रारी करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ते गांभीर्यानं घेतलं जात नाहीये. आज तुम्ही आता शासनाला किती वेळ देत आहात किंवा मुंबई महानगरपालिका आयुक्तांना किती वेळ देत आहात? येत्या काळात तुम्ही असं आहे की बघा, प्रत्येक गोष्टीचे काही पुरावे सापडतील नाही सापडतील मला माहित नाही, तक्रार करायला किती येतील. पण ज्या दिवशी जर या गोष्टींचा आमच्याकडे तक्रार ऑफिशियली येईल मग आम्ही प्रशासन काय कारवाई करते याची वाट बघणार नाही. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई करेल आणि मग आम्हाला सांगू नका तुम्ही कायदा हातात घेतला आणि हे घेतला. आमच्या बहिणींच्या रक्षणासाठी वेळ पडली तर आम्ही कायदा पण हातात घेऊ आणि मग त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. तुम्ही मुलींची भेट घेतलेली आहे, मात्र या प्रकरणामध्ये तुम्ही पालिका आयुक्तांना भेटणार आहात का, किंवा जे अधिकारी वर्ग असतो किंवा जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांची तुम्ही भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहात? निश्चितपणे घालू. हे संबंधित प्रकरण आम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या पण कानावर घालू. आणि मला मुळात असं आहे की आज ज्या मुली बिचारे एवढ्या दहशतीखाली आहेत मग त्यांना सांगितलं जातं की तुमचं करिअर खराब करू, पुढे तुमचं शिक्षणाची वाट लावून टाकू, तुमच्यावर ॲट्रॉसिटी टाकू, तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत नेऊ. ही कुठली भाषा झाली मुलींबद्दल बोलायची? आमच्या भगिनींबद्दल बोलायची कुठली भाषा झाली? कोण आहे हा माणूस? त्याला कोणाचा अभय आहे? म्हणजे सीएम साहेबांनी सांगून पण आयुक्त कारवाई करत नाहीत. एवढे माजलेत का आयुक्त? आयुक्त सांगतात ना तुमचं तुम्ही बघा, तुम्ही एफआयआर करा. एफआयआर करायला गेलं तर पोलीस साथ देत नाही. मग त्यांना ते चक्रव्यूहात अडकवून ठेवताय का तुम्ही? मी माझ्या भगिनींना विनंती करतो की त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे आपल्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी कुठल्याही धमकीला घाबरू नये अशी माझी आपल्या माध्यमातून सुद्धा त्यांना विनंती आहे. आम्ही स्वतःही त्यांना विनंती केली आहे आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा करतोय. संदीपजी, नायर हॉस्पिटलमध्ये आणखी एक प्रकार घडलेला होता काही वर्षापूर्वी, पायल तडवीचं प्रकरण आहे. तेव्हा सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाने त्यामध्ये कुठेतरी दुर्लक्ष केलेलं होतं म्हणून त्या मुलींना आताही आयुक्त दुर्लक्ष करतायत. म्हणजे जे बदलापूरमध्ये झालं की तक्रार घ्यायला 8-10 दिवस त्यांना हेलपाटे मारावे लागले पोलीस स्टेशनला. आज त्याच पद्धतीची गोष्ट होते ना. आयुक्त भेटत नाहीत, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत. आयुक्त म्हणतात तुमचं तुम्ही बघा, महापालिका एफआयआर करणार नाही, तुम्हाला पाहिजे तुम्ही एफआयआर करा. पोलीस एफआयआर घेत नाहीत. जबाब नोंदवताना पुरुष पोलीस अधिकारी उपस्थित असतो. हे कुठलं महाराष्ट्रात या गोष्टी चालल्या आहेत? आणि मुंबईसारख्या ठिकाणी आज त्या बिचाऱ्या विद्यार्थिनी बाहेरगावावरून इथे येतात. आज मुंबई ही सेफेस्ट सिटी मानली जाते. तिकडे असे प्रकार जर होत असतील तर बाकीच्यांनी काय करायचं? संदीपजी, या प्रकरणामध्ये खरं तर चौकशी झालेली आहे, दोषी ठरवण्यात आलेला आहे, कारवाई करा असे आदेश देण्यात आलेले आहे. महिला आयोगाकडे हे प्रकरण गेले. जे लोक त्याच्यामध्ये त्या अपोजा कमिटीनी असं रिकमेंडेशन करते की यांना वॉर्निंग देऊन सोडून द्यावं, म्हणजे आरोपींना वॉर्निंग देऊन सोडून द्यावं, त्यांच्यावर कारवाई नाही करावी, ही कुठली कमिटीची रिकमेंडेशन आहेत? आणि ह्या ऑन पेपर आहेत रिकमेंडेशन. त्या आम्हाला विद्यार्थिनींनी सांगितल्या की आम्ही तिथे गेलो तर सांगितलं की यांना वॉर्निंग देऊन सोडून द्यावं. बरं, तिथले जे कोण मुख्य अधिकारी आहेत ते म्हणे कॅबिन मध्ये त्यांचे मित्र वकील असे घेऊन बसलेले असतात आणि कोणी महिला आली की शूटिंग घेतलं जातं. हा कुठला प्रकार आहे? मला असं वाटतं गांभीर्याने आयुक्तांनी याची दखल घ्यावी. आता आयुक्तांची दखल आम्हाला गांभीर्याने घ्यावी लागेल, त्यांनी लक्षात ठेवावं. परवा साधारण 70 अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा नियुक्ती केलेली आहे. त्यातील 19 अधिकारी ज्यांचं पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे अशा प्रकारे आपल्याला समजतं आहे. कसं पाहायचं अशा प्रकारे अधिकारी जर गुन्हेगारी? मला असं वाटतं की हे कोण अधिकारी आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे तपासली पाहिजे.
आज एवढ्या महिला त्यांची तक्रार करतायत आणि आपण संवेदनशीलपणे जर या प्रकरणाकडे बघणार नसू ना तर आपण स्वतः जगण्याच्या लायकीचे नाही होत असं माझं ठाम म्हणणं आहे. आणि मग नंतर आम्ही एन्काउंटर केले आणि या गोष्टीला काय अर्थ नाही हो. जेव्हा आमची एखादी भगिनी तिच्यावर हत्या तेव्हा आम्ही जर शंडासारखे गप्प बसलो आणि नंतर एन्काउंटर केलं तर त्याला काही अर्थ नाहीये. आपण शंडासारखे वागू शकत नाही या सगळ्या प्रकरणात असं मला ठामपणे वाटतं. या प्रकरणामध्ये आपण पाहतो की जेव्हा बदलापूरचं प्रकरण घडलं होतं आणि एन्काउंटर झालं होतं तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक विविध प्रकारचे बॅनर मुंबईभर महाराष्ट्रभर लागल्याचं पाहायला मिळालं होतं. जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येकच महायुतीमधला सगळा पक्ष श्रेयवादाची लढाई त्यांच्यामध्ये पाहायला मिळते आणि ह्या प्रकरणामध्ये एकाही पक्षाच्या कोणत्याही महिला पदाधिकारी असेल किंवा कोणतीही व्यक्ती असेल ते अद्यापही पुढे आलेली नाहीये. ना मला असं वाटतं कोण येईल ना पुढे येईल मला माहीत नाही. मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. आज मला ह्याच्यात राजकारणाचा विषय नाही आहे. ह्याच्यात आमच्या भगिनींच्या सुरक्षतेचा विषय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सर्व भाऊ सन्माननीय राजसाहेब ठाकरे या सगळ्या विद्यार्थिनींच्या पाठी आम्ही ठामपणे उभे आहोत. ते जे सांगतील त्या पद्धतीची मदत आमच्याकडनं त्यांना मिळेल एवढं एक आश्वासन आता देतो. काल तुम्ही त्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला किंवा विद्यार्थिनींना भेटला? आम्ही फक्त विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना भेटलो. पुन्हा जाणार आहात का तुम्ही रुग्णालयामध्ये या संदर्भात? आम्ही कुठे भेटलो हे मी अजून सांगितलेलं नाहीये पण त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर निश्चितपणे जाऊ. आम्ही काय कोणाला घाबरत नाही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.